नमस्कार, सुस्वागतम. डॉक्टर आनंद बर्वे लिखित श्री विष्णूंचे अंशावतार या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी आपण सगळेजण इथे जमलेलो आहोत. व्यासपीठावर उपस्थित कार्यक्रमाच्या अध्यक्षा, एस हॉस्पिटलच्या कार्यकारी संचालिका सौ अनुराधा पाटणकर, राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्तजी अफळे आणि लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष श्री राजूजी बलकवडे, तसंच लेखक आनंद बर्वे आणि आपण उपस्थित सर्व मान्यवर, आपणा सर्वांचं मी राजेश दामले बर्वे कुटुंबियांच्या वतीने सर्वप्रथम इथे मनःपूर्वक स्वागत करतो. मागच्या वर्षी डॉक्टर आनंद बर्वे यांनी लिहिलेलं योग तत्वोपनिषद मराठी अनुवाद आणि भाष्य हे पुस्तक प्रकाशित झालं. खरं तर पुस्तक लिहिणं किंवा पुस्तकं विक्रीतून उत्पन्न मिळवणं हा काही डॉक्टर बर्वे यांचा व्यवसाय नव्हे, पण आपल्याला जे ज्ञान मिळाले ते अधिकाधिक लोकांपर्यंत सोप्या भाषेत पोचवावं या निखळ अव्यावसायिक हेतूनी त्यांनी पहिलं पुस्तक लिहिलं आणि तोच हेतू कायम ठेवून आज श्री विष्णूंचे अंशावतार या दुसऱ्या पुस्तकाचं प्रकाशन या मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. पुन्हा एकदा सर्व उपस्थितांचं मी मनःपूर्वक स्वागत करतो. आपण व्यासपीठावरच्या मान्यवरांना सन्मानित करूया. मी डॉक्टर रुचा बर्वे यांना विनंती करीन की त्यांनी एस हॉस्पिटलच्या कार्यकारी संचालिका अनुराधा पाटणकर यांचं स्वागत करावं. तत्पूर्वी त्यांचा परिचय करून देतो. अनुराधा पाटणकर गेल्या 30 वर्षापासून आरोग्य व्यवस्थापन क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली ASP मेडिकल फाउंडेशनच्या वतीने आरोग्यविषयक जनजागृती वाढवण्यासाठी विविध आरोग्य शिबिरं, कार्यशाळा तसंच आरोग्यविषयक व्याख्यानं आयोजित केली जातात. या फाउंडेशनद्वारे आरोग्यासंबंधी शिक्षण, मार्गदर्शन आणि मानसिकतेतील बदल घडवून आणण्यासाठी कार्य केलं जातं. पाटणकर आरोग्य व्यवस्थापन क्षेत्रात अत्याधुनिक पद्धतीचा स्वीकार करत संस्थेच्या कार्यशक्तीला अधिक सक्षम बनवत असतात. अशा अनुराधा पाटणकर यांचा सन्मान डॉक्टर रुचा बर्वे यांनी करावा अशी विनंती आहे. कार्यक्रमाला सन्माननीय अतिथी म्हणून राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्तजी अफळे इथे उपस्थित आहेत. संतचरित्र, क्रांतिकारक भारताचा इतिहास, महाभारतातील व्यक्तिरेखा, कचरा निर्मूलन, पाणी अडवा पाणी जिरवा, जलनीती अशा अनेक विषयावरच्या त्यांच्या ध्वनिफिती उपलब्ध आहेत. आकाशवाणीचे ते मान्यता प्राप्त कलाकार आहेत. तसंच उत्तम गायक अभिनेते म्हणूनही ते परिचित आहेत. सौभद्र, मानापमान, मृच्छकटी, कान्होपात्रा, मत्स्यगंधा, संशयकल्लोळ, कट्यार काळजात घुसली, स्वरसम्राज्ञी अशा अनेक नाटकातून त्यांनी केलेल्या भूमिका आपण पाहिल्या असतील. दीनानाथ मंगेशकर जन्मशताब्दी निमित्त रणदुंदुभी या नाटकात चारुदत्त अफळे यांनी दीनानाथ मंगेशकर यांची भूमिका साकारलेली होती. तसंच तेजस्विनीची ही स्त्री भूमिका जी दीनानाथांनी केली होती ती त्यांनी साकार केली होती. त्याचे महाराष्ट्रामध्ये त्यांनी 25 प्रयोग केले. अनेक पुरस्कारांनी चारुदत्तजी सन्मानित आहेत. पुणे की आशा बालगंधर्व पुरस्कार, दीनानाथ पुरस्कार, राष्ट्रीय कीर्तनकार पुरस्कार, गोवा इथे सुवर्णपदक, समाज प्रबोधन पुरस्कार, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेकडून कलाकार स्मृती पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी संबंधित राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्तजी अफळे यांचा सन्मान डॉक्टर आनंद बर्वे यांनी करावा अशी विनंती आहे. तसंच श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष राजूजी बलकवडे आज इथे उपस्थित आहेत. त्यांचंही स्वागत आपण करणार आहोत. मी डॉक्टर आनंद बर्वे यांना विनंती करेन की त्यांनी बलकवडेंचं स्वागत करावं. मी आत्ता म्हणलं तसं की डॉक्टर आनंद बर्वे यांचा हा काही व्यवसाय नाही. ते स्वतः MD आयुर्वेद असून पुण्यातले प्रथितयश आयुर्वेद वैद्य म्हणून परिचित आहेत.
शेठ ताराचंद धर्मार्थ रुग्णालयामध्ये गेली 27 वर्ष ते मानद चिकित्सक म्हणून सेवा देतात. एस हॉस्पिटल या नामांकित रुग्णालयातील आयुर्वेद विभाग ते पाहतात. घरातल्या वातावरणामुळे लहानपणापासूनच त्यांना धार्मिक वाङ्मयाची गोडी लागली. नंतर संस्कृतच्या व्यासंगी अभ्यासा त्यांनी शालेय जीवनापासून सुरू झाला, जो त्यांचा आज तागायत सुरू आहे. अफाट वाचन आणि प्राचीन ग्रंथाचा निरंतर अभ्यास यातून मिळालेलं ज्ञान मराठीतून सांगण्याचा त्यांचा सततचा प्रयत्न आहे. आणि याच प्रयत्नातून त्यांनी या आधीचं योग तत्वोपनिषद मराठी अनुवाद आणि भाष्य हे पुस्तक प्रकाशित केलं. संस्कृत आध्यात्मिक ग्रंथांमध्ये ग्रंथकर्त्यांना बिटवीन द लाईन्स असं बरंच काही अपेक्षित असतं. त्या गाभ्यापर्यंत पोचण्याचा प्रयास करून तो विषय साकल्याने मांडण्याचं कौशल्य डॉक्टर आनंद बर्वे यांच्या लेखनामध्ये आपल्याला आढळतं. आणि त्यांचं आता दुसरं पुस्तक प्रकाशित होतं आहे, श्री विष्णूंचे अंशावतार. आता या पुस्तकाच्या शीर्षकावरून या पुस्तकात नेमकं काय आहे याविषयी मलासुद्धा स्वतःला उत्सुकता आहे. जसं सामना चित्रपटामध्ये ते गाणं आहे, या टोपीखाली दडलंय काय, तसंच मला उत्सुकता आहे की या पुस्तकात नेमकं दडलंय काय. तर ही उत्सुकता शमवण्यासाठी मी आनंद बर्वे यांना विनंती करणार की त्यांनी या पुस्तकात नेमकं काय आहे ते आम्हाला सांगावं, पुस्तकाचा परिचय करून द्यावा आणि स्वागतपर प्रास्ताविक करावं. धन्यवाद राजेश. तदेव लग्नम सुदिनम तदेव ताराबलम चंद्रबलम तदेव विद्याबलम दैवबलम तदेव लक्ष्मीपते ते घ्रियोगम स्मरामी. ग्रहबल, ताराबल, दैवबल, विद्याबल ही जी काय बल आहेत ही जिथून निघतात त्या लक्ष्मीपती विष्णूंच्या चरणांचं मी स्मरण करतो. स्टेजवरचे मान्यवर पाटणकर मॅडम, राजूजी बलकवडे, चारुदत्तजी आफळे आणि समोरचे सगळे मान्यवर सुहृद. हा नंदी पक्ष चालू आहे असं देवांनी सांगितलेलं आहे. नंदी पक्ष म्हणजे महाशिवरात्रीच्या आधीचे 7 दिवस, शिवरात्र आणि पुढचे 7 दिवस. तर या अतिशय पवित्र काळात हे पुस्तक प्रकाशित होतं आहे याचा आनंद फारच होतो आहे मला. आणि त्यात आपल्या सगळ्यांना समाविष्ट करून घ्यायचं म्हणून आजचा आपण कार्यक्रमाचा घाट घातला प्रकाशनाच्या. मागच्या वेळी जे पुस्तक आपण बरेचसे आपल्यापैकी होते इथे, योगतत्वोपनिषदचं मराठी अनुवाद आणि भाष्य, माननीय आदरणीय शंकराचार्य करवीरपीठ वसंतरावजी गाडगीळ, डॉक्टर सुरेश पाटणकर यांच्या उपस्थितीत तो कार्यक्रम झाला. त्या पुस्तकानंतर याविषयी लिहायचं अजिबात डोक्यात नव्हतं. वेगळा विषय डोक्यात होता, त्याविषयी काही संशोधन आणि अभ्यास चालू होता. पण अचानक मध्यंतरी अशा काही घडामोडी घडल्या की हे विष्णूंचे अंशावतार म्हणजे दशावतार सगळ्यांना माहिती असतात, मत्स्य, कूर्म, वराह हे सगळे. त्याचा जो तो आपापल्या परीने अर्थही लावत असतो की मानवी उत्क्रांतीशी संबंधित आहे का किंवा काय काय. पण ह्या दशावतारांच्या व्यतिरिक्त एकूण भागवत पुराणात विष्णूंचे 24 अवतार दिलेत. त्यातले 10 आहेत हे दशावतार आपण म्हणून ओळखतो ते, आणि अजून 14 अंशावतार दिलेले आहेत. तर या अंशावतारांपैकी त्यांचं कथा वाचताना, विविध माहिती वाचताना त्यांच्याविषयीची जे पाहत गेलो तर मानवी प्रगतीचे जे आपण टप्पे म्हणतो ह्याच्यामध्ये अंशावतारांचं खूप मोठं काम आहे असं दिसून आलं. म्हणजे हे 9 अंशावतार त्यातले आपण घेतलेले त्या पुस्तकात. पृथू, कपिल, यज्ञ, धन्वंतरी, मोहिनी, वेदव्यास असे 9 अवतार आपण घेतलेले त्या पुस्तकात, हयग्रीव. तर ह्याच्यामध्ये असं दिसलं की मानवी विकासाच्या इतिहासातले जे महत्त्वाचे टप्पे आहेत त्यात ह्या अंशावतारांचं खूप मोठं काम आहे. उदाहरणार्थ पृथू म्हणून तुम्ही नाव ऐकलं असेल, ज्यांच्यावरून पृथ्वी असं नाव पृथ्वीला मिळालं. त्या पृथूंनी संस्कृतमध्ये वर्णन आहे त्या पुस्तकात लिहिलेलं पण आहे आपण की ॲग्रिकल्चरल आणि नॉन ॲग्रिकल्चरल असे भाग केले राज्यात. धनुष्याच्या टोकाने पर्वत सपाट केले, उंच सखल ज्या जागा होत्या त्या लेव्हलिंग केलं, व्यापारी मार्ग निर्माण केले. हे सगळं वर्णन तसं वाचायला गेलं तर आजच्या टाउन प्लॅनिंगचं आणि काल्पनिक वाटेल, पण हे संस्कृतमध्ये लिहिलेलं आहे, त्याचा संदर्भही दिलेला आहे आपल्या पुस्तकामध्ये. त्यानंतर कपिल मुनी आहेत, सांख्य तत्त्वज्ञान त्यांनी मांडलं. पण सांख्य म्हणजे आध्यात्मिक काहीतरी एवढाच भाग नाही आहे. आध्यात्मिक तर ते आहेच, थोर तत्त्वज्ञान, पण सत्कार्यवाद म्हणून त्यांनी एक थिअरम मांडलेला आहे. म्हणजे कार्यकारण भाव आपण ज्याला म्हणतो, जो सगळ्यात सायन्सचा बेस आहे विज्ञानाचा, तर हा कपिल मुनींनी मांडलेला आहे सांख्य तत्त्वज्ञान. सत्कार्यवाद म्हणजे काय, अस्तित्वात नाही अशा काळापासून अस्तित्वात असलेलं कार्य निर्माण होऊ शकत नाही, शून्यापासून काहीतरी निर्माण झालं असं होत नाही.
याला त्यांनी सत्कार्यवाद म्हटलं आहे. तर हे कार्यकारण भाव जो आहे हा प्रत्येक विज्ञानाचा मूलभूत सिद्धांत आहे की काहीतरी लॉजिक पाहिजे त्याच्यामध्ये. तर याचे उद्गाते कपिल मुनी होते. धन्वंतरींनी तर आयुर्वेदाचं अष्टांग 8 अंगांमध्ये विभाजन केलं आणि अत्यंत व्यवस्थितरित्या त्याचं ऋषीमुनींच्या साह्याने लोकांसमोर मांडला, विविध शिष्यांना शिक्षण देऊन त्याचं. हे वैद्यकातलं त्यांचं कार्य झालं. ऋषभदेव म्हणून जे आहेत, ज्यांना जैन बांधव प्रथम तीर्थंकर मानतात, हे विष्णूंचा अंशावतारच आहेत. या ऋषभदेवांनी धार्मिक कार्य खूप केलेलं आहे तर आहेच आहे, पण त्यांना 2 मुली होत्या. एकीला त्यांनी अक्षरविद्या शिकवली आणि एकीला अंकविद्या शिकवली. अक्षरविद्या शिकवली त्या मुलीचं नाव ब्राह्मी. तिच्या नावाने ब्राह्मी लिपी जी प्राचीन काळची आहे ही तिच्या नावाने आहे. आणि दुसरीला अंकविद्या शिकवली. म्हणजे हे सगळं कार्य जे आहे, अक्षरविद्या असो, अंकविद्या, टाउन प्लॅनिंग, हे सगळं वैद्यकीय, ही विविध कार्य ह्या सगळ्या अंशावतारांनी मानवी प्रगतीच्यात योगदान देऊन घडवलेली आहेत. त्यामुळं हे आपल्या सर्वांच्या डोळ्यासमोर यायला पाहिजे. या कथा या अंशावतारांच्या ज्या आहेत ह्या आपल्याला माहिती नसतात. त्यात आपली काही चूक नाही, कारण नाही वाचायला मिळत. म्हणजे आत्ता आपल्या पुस्तकात जी माहिती आहे या अवतारांविषयी, ही विकिपीडियापासून कुठेही पाहिलीत तरी एका ठिकाणी अशी माहिती मिळणार नाही. एकाच कुठल्या तरी गोष्टीची खूप माहिती मिळेल की कपिल देवहूती संवाद 2 अध्याय मिळतील किंवा पृथूनी मुलांना केलेला उपदेश भरपूर मिळेल. पण सर्वांगीण हे जे संदर्भ आपण एकत्र केलेत विविध ठिकाणचे आणि मांडलेलं आहे, अशा स्वरूपाचं कुठेच मिळणार नाही. तर हे या पद्धतीने या पुस्तकाची मांडणी केलेली आहे. यामध्ये मुख्य उद्देश कथा संकीर्तन होता. भगवंताचं कथा संकीर्तन हे फार चांगलं, त्यामुळे माझा उद्देश तो होता. पण या कथा इतरांनाही कळाव्यात म्हणून त्या पुस्तक रूपात आणलेल्या आहेत. त्याच्याहून जास्त काही नाही. आणि मुळात ते कथा संकीर्तन असल्यामुळे कोणाच्या हस्ते करायचं हा विषयच नव्हता. कीर्तनातले सर्वश्रेष्ठ नाव चारुदत्तजी आफळे. एक पाहिलं का लहान मुलगा असताना ते कोणाच्याही मांडीवर जाऊन बसतं, तशी आमची अवस्था आहे. आम्ही आफळे भाऊंकडे गेलो, आग्रह केला आणि सरांनी लगेच मान्य केलं की येतो. हा त्यांचा मोठेपणा. तर त्यांचेही धन्यवाद, बाकी सगळ्या मान्यवरांचेही धन्यवाद. आणि आणखीन एक गोष्ट सांगतो समारोपाच्या आधी माझ्या, की ह्याला उद्देशून पुष्पगुच्छ देतो आपण जनरली स्वागत करताना प्रमुख पाहुण्यांचं, मान्यवरांचं. तर आपले राजेशजी दामले आहेत, त्यांचं माझं बोलणं झालं मागच्या आठवड्यात की गुच्छाऐवजी आपण रोप द्यायचं का. बरं, रोप द्यायचं तर मग काय पाहिजे, तर कुठलंही रोप चालू शकतं. पण आपल्या कार्यक्रमाची बॅकग्राऊंड पाहिली तर काही धार्मिक ज्याला महत्त्व आहे असं देता येईल का. मग तुळस वगैरे तर बहुतेक घरी असते, मग द्यायचं काय. तर वरुण म्हणून अत्यंत दुर्मिळ वृक्ष आहे, आयुर्वेदामध्ये बराच प्रसिद्ध आहे. प्राचीन काळी शिवमंदिरांच्या बाहेर भरपूर प्रमाणात वरुण वृक्ष लावायचे. जसा बेल आपण वाहतो तसं वरुण वृक्षही त्रिदल आहे. 3 पानाची पानं असतात त्याची आणि पांढरी फुलं असतात. जी पानंही शंकरांना वाहतात, फुलंही शंकरांना वाहतात आणि अतिशय दुर्मिळ वृक्ष आहे. आध्यात्मिक महत्त्व त्याचं खूपच आहे. बऱ्याच वाईट शक्तींचं निवारण करतो तो वातावरणातल्या. असा सगळा महत्त्वाचा वरुण वृक्ष. बरं, मिळणार कसा दुर्मिळ म्हणल्यावर. तिथे देवाची कृपा कामी आली आणि आगरकर म्हणून आमचे जे श्रद्धावान स्नेही आहेत त्या दाम्पत्याने ही वरुणाची 3 दुर्मिळ रोपं आम्हाला उपलब्ध करून दिली. मुद्दाम मी माहिती सांगितली की कुठली रोपं दिली आहेत, तर अतिशय दुर्मिळ अशा वरुण वृक्षाची दिलेली आहेत. एवढं बोलून स्टेजवरील मान्यवर आणि समोरचे सर्व सुहृदगण यांना मी स्वागत करतो. यांचं धन्यवाद. धन्यवाद डॉक्टर. पुष्पगुच्छ नको हे सांगण्याचं माझं एकमेव कारण एवढंच होतं की मान्यवर पाहुणे बरेच वेळा तो इथेच मुद्दाम विसरून जातात आणि रोप मिळालं तर ते आवर्जून घरी घेऊन जातात. आणि माझ्या दृष्टीने व्यक्तिगत अनेक वर्ष कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करत असल्यामुळे असा अनुभव सांगतो की अनेक वेळा हा खर्चाचा अपव्यय असतो पुष्पगुच्छ. त्यामुळे या माध्यमातून ती स्मृती कायमची आपल्या घरामध्ये राहते, एवढाच हेतू होता. एवढं त्याच्यावर विचार मंथन झालं असेल हे मला आत्तापर्यंत माहीत नव्हतं. आज आपण ज्या औचित्याने इथे जमलेलो आहोत त्या श्री विष्णूंचे अंशावतार
या पुस्तकाचं आपण आता प्रकाशन करणार आहोत. मी राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्तजी आफळे यांना विनंती करीन की त्यांनी डॉक्टर आनंद बर्वे लिखित श्री विष्णूंचे अंशावतार या पुस्तकाचं प्रकाशन करावं. सर्व मान्यवरांना मनःपूर्वक धन्यवाद. यानंतर श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष राजूजी बलकवडे इथे उपस्थित आहेत. त्यांना मी आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी इथे आमंत्रित करतो. श्री गुरुदेव दत्त. आजच्या या श्री विष्णूंचे अंशावतार या पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या निमित्त उपस्थित असणारे व्यासपीठावरील भारतातच नव्हे तर पूर्ण जगामध्ये प्रसिद्ध असणारे आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आफळे सर. खऱ्या अर्थाने मी मार्गदर्शक म्हणेन, कारण की गेली अनेक वर्ष 127 वर्ष जुने अशा कैलासवासी लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्टच्या दत्त जयंती सोहळ्याच्या कीर्तनाचं ते सेवा बजावतात. अनेक वर्षाची त्यांची ती सेवा आहे आणि आज हा चांगला योगायोग मी या ठिकाणी म्हणेन की त्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी मला या कार्यक्रमाला आमंत्रित करता बोलावलं गेलं आणि मी या ठिकाणी उपस्थित आहे आज या कार्यक्रमाच्या निमित्त. दुसऱ्या आजच्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षा माननीय पाटणकरताई यांचं देखील डॉक्टरी क्षेत्रामध्ये खूप मोठं योगदान आहे आणि या सर्व प्रमुख उपस्थितांच्या हस्ते आज हे पुस्तकाचं प्रकाशन या ठिकाणी झालं. आमचे सहकारी डॉक्टर आनंद बर्वे सर यांची मागच्या आठवड्यामध्ये माझे जे ज्येष्ठ सहकारी आहेत डॉक्टर मिलिंद भोई यांचे ते जवळचे स्नेही आहेत आणि त्यांच्या माध्यमातून मला या कार्यक्रमाच्या ठिकाणी आमंत्रित करण्यासाठी आमची भेट झाली आणि त्यांनी विनंती केली होती की आपण या कार्यक्रमालाच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यासाठी आवर्जून यावं. तर मी त्यांना म्हणालो की आम्ही ज्या क्षेत्रामध्ये कार्य करत असतो, मग ते धार्मिक क्षेत्र असेल, आध्यात्मिक क्षेत्र असेल, या क्षेत्रात काम करत असताना भक्तांपर्यंत जाण्याचं जे जास्तीत जास्त साधन ज्या ठिकाणी उपलब्ध आहेत अशा कार्यक्रमांना उपस्थित राहून ते लोकांपर्यंत पोहोचत असताना त्या ठिकाणी आपली भूमिका मांडण्याची फार गरज आहे आणि आपण अशा एका सुंदर कार्यक्रमाला मला एक प्रमुख व्यक्ती म्हणून आमंत्रित करताय. तर निश्चितपणे मी या ठिकाणी बर्वे सरांचं मनापासून अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो की कैलासवासी लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्टचा अध्यक्ष किंवा विश्वस्त या नात्यानं त्यांनी या ठिकाणी आम्हाला आमंत्रित केलं. या पुस्तकामध्ये मी ज्यावेळेस पुस्तक पाहिलं त्यातलं मी बरेचसे अंशावतार वाचलेत. मागच्या आठवड्यामध्ये त्यांनी त्याची एक प्रत मला दिली होती. अत्यंत सोप्या भाषेमध्ये सर्वसामान्य भक्तांपर्यंत या विष्णूंचे 9 जे अवतार यामध्ये त्यांनी दिलेत त्याचा अत्यंत अभ्यासपूर्ण असा त्यांनी उल्लेख केलेला आहे, माहिती दिलेली आहे आणि खरोखर आपल्याला देखील म्हणजे मी देखील ते वाचत असताना लक्षात आलं की त्याच्यातले कित्येक अवतारांची आपल्याला फक्त नावं माहिती होती परंतु त्यांचं कार्य माहीत नव्हतं. तर ते अत्यंत डॉक्टर साहेब मी तुमचं मनापासून अभिनंदन करतो की एक आपण अत्यंत चांगला विषय या ठिकाणी हाताळला आहे आणि आमच्यासारख्या सर्वसामान्य नागरिकांपर्यंत भक्तांपर्यंत हे अंशावतार सोप्या भाषेमध्ये पोहोचवण्याचं कार्य केलं. आपल्या हातून इथनं पुढच्या काळामध्ये देखील दत्त महाराजांच्या कृपेने, गणरायाच्या कृपेने अशीच या क्षेत्रामध्ये प्रगती घडो, कार्य घडो अशी मी प्रार्थना व्यक्त करतो. पुन्हा एकदा कैलासवासी लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्टच्या वतीनं आपल्या या कार्यासाठी आपलं मनापासून अभिनंदन व्यक्त करतो. धन्यवाद. गुरुदेव दत्त. धन्यवाद. आत्ता प्रकाशित झालेलं श्री विष्णूंचे अंशावतार हे पुस्तक
तसंच आनंद बर्वे यांचं यापूर्वी प्रकाशित झालेलं योग तत्वोपनिषद मराठी अनुवाद आणि भाष्य ही दोन्ही पुस्तकं बाहेर विक्रीसाठी उपलब्ध आहेत. आश्चर्य म्हणजे इतकी कमी किंमत या पुस्तकाची आहे. मी मगाशी म्हटलं ना की बर्वे यांचा हा व्यवसाय नाही, त्यातनं उत्पन्न मिळावं हा हेतू काडी इतका सुद्धा नाही. हे या किमतीवरनं कळतं. इतकं महत्त्वाचं पुस्तक इतक्या कमी किमतीमध्ये आज बाजारात तुम्हाला कुठेच मिळणं शक्य नाही. आपण आवर्जून हे संग्रही ठेवावं, त्यातनं ज्ञानग्रहण करावं असं पुस्तक आहे. आपण आवर्जून ते विकत घ्याल अशी मी आशा व्यक्त करतो. आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉक्टर अनुराधा पाटणकर यांना मी इथे आता आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी आमंत्रित करतो. अनुराधा पाटणकर. व्यासपीठावरील मान्यवर व सभागृहात जे मान्यवर बसले त्या सर्वांच्या परवानगीने मी आज इथे उभी आहे. बर्वे सरांनी हा जो पुस्तकाच्या प्रदर्शनामध्ये मला जे अध्यक्षपद दिलं हे त्यांचंच मोठेपण आहे. मी ज्या क्षेत्रात काम केलं आहे किंवा करते आहे आणि हा विषय हे खूप भिन्न विषय आहेत, परंतु सरांच्या बरोबर गेली 15 वर्ष काम केल्यानंतर थोडीफार माहिती मला त्यातून मिळाली. ते 2 शब्द मी आपल्यासमोर त्या विषयावर बोलू इच्छिते. आत्ता सध्या जर आपण समाजामध्ये पाहिलं तर पाश्चिमात्य संस्कृतीचा खूप प्रभाव आहे, आपल्यावरही आहे आणि तरुण पिढीवरही आहे. त्यामुळे सनातन हिंदू धर्माविषयी आपल्याला शास्त्रोक्त माहिती नाही आहे. त्याची 2 कारणं असावीत. एक तर ते सगळं संस्कृतमध्ये लिहिलेलं आहे. आपण 11वी नंतर संस्कृत 11वीतच राहून गेलं, त्यामुळे भाषेचा अडसर ही एक मोठी गोष्ट त्याच्यामध्ये आहे. ज्यांनी आचार विचार धर्माप्रमाणे ठेवले ते त्यांना एक्सप्लेनेशन देता येत नाही की हे का करायचं. मग ह्याला सायंटिफिक जर तुम्ही रिझन दिलं तर समोरचा माणूस त्याला नाही म्हणणार नाही, पण त्याचं कारण आपल्याला सांगता येत नाही की हे का करायचं. माझाच एक अनुभव मी शेअर करू इच्छिते की जेव्हा गुरुजी पूजेला येतात तेव्हा ते सोहळ्यामध्ये पूजा करतात. मी त्यांना असं विचारलं की गुरुजी तुम्ही सोहळं जे नेसलत ते धुवून न वापरलेला कपडा नेसून. मी पण तसंच केलं, आंघोळ केली मी पण न वापरलेले कपडे, मग तुमच्यात आणि माझ्यात फरक काय. तेव्हा त्यांनी असं सांगितलं की वहिनी तुम्ही जेव्हा ऑपरेशन थिएटरमध्ये जाता तेव्हा पण तुम्ही धुतलेले कपडे घातलेच असतात, तरी तुम्ही थिएटरमध्ये घेऊन थिएटरचे ड्रेस घालता आणि त्यानंतर तुम्ही कुठेही स्पर्श करत नाही. मग त्यांनी मलाच माझ्याच विषयातली ही माहिती देणं मला ती मनोमन पटली की सोहळं आणि माझ्या कपड्यांमध्ये काय फरक आहे ते. तर मला असं वाटतं की ह्या गोष्टींचा खरा अर्थ समाजासमोर किंवा आत्ताच्या पिढीसमोर त्यांना समजेल अशा भाषेत सांगितला पाहिजे. त्यातलं दुसरं उदाहरण असं की आचमन करतात पूजेच्या वेळेस, सतत चालू असतं. मग ते तांब्याभर पाणी ठेवतात, पळी ठेवतात आणि जे यजमान बसतात त्यांना आचमन करायला सांगतात. त्यामुळे गुरुजी याचा काय अर्थ आहे. तर तेव्हा तुम्ही पेशंटला सलाईन लावता ना, तेव्हा एक एक थेंब तो पडतो कारण तशी शरीराला त्याची गरज असते. यजमान तासनतास पूजेला बसतात, मग पाण्याचं प्रमाण शरीरातलं कमी होतं म्हणून हे आचमन दिलेलं आहे आणि त्याच्याबरोबर मंत्रोच्चार करतात म्हणून ते पाणी पवित्र होऊन यजमानांना दिलं जातं. तर तेही मला मनोमन पटलं. अशा प्रत्येक गोष्टीचा आपल्या सनातन धर्माचा शास्त्रोक्त जो अर्थ आहे तो समाजासमोर आला तर नक्कीच आपल्या तरुण पिढीलाही सनातन धर्माची आवड निर्माण होईल. आता बाजारामध्ये माझ्यासारख्या सर्वसामान्य व्यक्तीला समजेल अशा भाषेत ग्रंथ उपलब्ध नाहीत. जे काय थोडेफार आहेत त्याच्यामध्ये पण भरपूर संस्कृत शब्द त्याचे अर्थ आपल्याला मला तरी नक्की कळत नाही. सनातन धर्मामध्ये 3 देवतांचं विशेष महत्त्व आहे, ब्रह्मा, विष्णू आणि महेश. त्यातही विष्णूला जास्त पूजलं जातं कारण तो पालनकर्ता आहे, हे आपल्या सर्वांना माहितीच आहे. यामध्ये विष्णूचे जे पूर्णावतार आहेत राम कृष्ण या संदर्भात आपल्या सगळ्यांना भरपूर माहिती आहे, गोष्टी रूपाने आहे, पिक्चरमधून मिळालेली आहे. त्याच्यामुळे इतर जे त्याचे अवतार आहेत त्याविषयी आपल्याला फारशी माहिती नाही आहे.
परंतु हा जो सरांनी विषय घेतलेला आहे की विष्णूचे अंशावतार, हे तर खूपच दूर होते, त्यामुळे त्याविषयी फारशी माहिती नाही आहे. परंतु डॉक्टरांनी हे जे विष्णूचे अंशावतार आहेत त्याचे अत्यंत साध्या आणि सोप्या शब्दात आपल्या सामाजिक जीवनाशी संबंधित असे सगळे विषय त्यांनी त्याच्यात सांगितलेले आहे. यामध्ये त्यांनी पृथू, यज्ञ, कपिल, वृषभदेव, धन्वंतरी, मोहिनी, हंस आणि वेदव्यास एवढ्या अवतारांचं त्यांनी गोष्टी रूपात आपल्याला विश्लेषण दिलेलं आहे. तर यामध्ये धन्वंतरी हा आरोग्याशी संबंधित आहे, हे आपल्या सगळ्यांनाही माहिती आहे. परंतु इतर जे अवतार आहेत त्याविषयी फारशी माहिती आपल्याला नाही आहे. आता प्रस्तावनेत सरांनी सांगितल्याप्रमाणे यज्ञाचे विविध प्रकार आणि त्याची व्याख्या हे डॉक्टरांनी याच्यात दिलेले आहे. यज्ञ ही संकल्पना आपल्या धर्मात नसून ते बायबलमध्ये पण आपल्याला त्याचं विश्लेषण वाचायला मिळतं. तसेच जैन ग्रंथात आत्ताच डॉक्टरांनी सांगितलं त्याप्रमाणे पण उल्लेख आहे. हैग्रीवची सुद्धा बुद्ध संप्रदायामध्ये यज्ञाविषयी माहिती दिलेली आहे. आता ह्या सगळ्या विषयाचा डॉक्टरांनी विविध अंगाने विचार करून आपल्याला ही माहिती दिली. त्यातून आपल्याला असं लक्षात येते की डॉक्टरांचे वाचनाचे आणि अभ्यासाचे आपल्याला दर्शन घडते. पुस्तक संपूर्ण वाचल्यानंतर पुराण कथांचा आधुनिक संशोधनाशी कसा संबंध लागू शकतो हे आपल्या लक्षात येते. याचा उपयोग तरुण संशोधकांना सुद्धा होऊ शकतो. तसेच जर मला जे म्हणजे मला जे नातवंड आहेत त्यांना मी हे नीट सांगू शकते गोष्टी रूपाने, तर त्यांना ते कळेल. कारण त्याशिवाय हे एक्सप्लेनेशन करणं फार डिफिकल्ट आहे आत्ताच्या मुलांना. ते विचारतील मग अवतार, मग हे सूक्ष्म अवतार, ह्यातला फरक आपल्याला सांगणं फार अवघड जातं. तसेच आजच्या समारंभामध्ये डॉक्टरांनी हे जे वृक्ष आपल्याला आम्हाला दिलेले आहेत गिफ्टमधून, त्याला औषधी महत्त्व पण खूप आहे. आमचा जो विषय आहे युरॉलॉजीचा म्हणजे किडनीचा सोप्या शब्दात, त्याच्यामध्ये पण वरुणाचा खूप मोठा सहभाग आहे आयुर्वेद औषधामध्ये आणि त्याचा पेशंटला चांगला उपयोग होऊ शकतो हे अनुभवाने आमच्या लक्षात आलेलं आहे. त्यासाठी डॉक्टर पाटणकरांनी त्यावर संशोधन करून काही मेडिसिन तयार केली आहेत, ज्याला भारतातच नाही तर अमेरिकेत सुद्धा पेटंट मिळालेलं आहे. आता झाडे, ह्याच्यातून दुसरं पण सरांनी सांगितलं की झाडं लावली पाहिजे. पण पेपरमध्ये आपण पाहतो की झाडं लावण्यात आणि फोटो येतात, पण झाडं जगवली, वाढली त्याचा रेफरन्स आपल्याला मिळत नाही. तर मी बलकवडे सरांना हे नक्की सांगेल की ते ज्या फील्डमध्ये आहेत त्यांनी सर्वांना हे सांगावं की तुम्ही झाडं नक्की लावा, फोटो द्या, पण पुढे ती कशी वाढली त्याचे पण फोटो देत जा, म्हणजे समाजाचा त्याच्यावर विश्वास बसेल. आणि सर्वात शेवटी मी असं सांगेन की डॉक्टरांच्या बरोबर इतक्या वर्ष काम केल्यानंतर त्यांनी जी ही पुस्तकं लिहिलीत त्यातले बहुतेक ते त्यांच्या आचार आणि विचारामध्ये पण ते वापरतात, हे पण मी पाहिलंय. हा खूप मोठी गोष्ट आहे. लिहिताना आपण फिलॉसॉफी खूप लिहितो, पण आपण आचरणात किती आणतो मला असं वाटतं ते जास्त महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर जेव्हा संसारी माणूस एखादं वेगळं काम करतो तेव्हा त्याच्या घरच्यांनी त्याला सपोर्ट केलेलाच असतो. म्हणून माझी मैत्रीण डॉक्टर रुचा आणि डॉक्टरांची मुलगी मुग्धा यांचे सुद्धा यास आपण आभार मानले पाहिजे. भाषण देणं हे माझ्या फील्डमध्ये येत नाही आणि अत्यंत बंदिस्त वातावरणात हॉस्पिटलचं काम चाललेलं असतं, त्यामुळे हे माझ्यासाठी वेगळे विषय आहे. वेगळ्या पद्धतीने मांडायला होता. मी प्रयत्नपूर्वक तो मांडण्याचा प्रयत्न केलाय. आपणही शांतपणे ऐकून घेतला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानते. धन्यवाद मॅडम. चारुदत्त आफळे यांच्या शुभहस्ते या पुस्तकाचं आत्ता प्रकाशन झालं. मगाशी मी त्यांच्याशी बोलत होतो, त्यांची जी बिरुदावली आहे राष्ट्रीय कीर्तनकार, तर राष्ट्रीय कीर्तनकार म्हणजे काय असं मी त्यांना विचारलं. तेव्हा त्यांनी मला सांगितलं की केवळ धार्मिक कीर्तनं न करता आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून जो राष्ट्राचा इतिहास,
राष्ट्रातले महत्त्वाचे नागरिकांचे प्रश्न त्याच्यावर जनजागृती करतो तो राष्ट्रीय कीर्तनकार. आणि या अर्थाने जर त्यांच्या कीर्तनांचे विषय पाहिलेत तर ते क्रांतिकारकांच्यावरती अत्यंत सुंदर कीर्तन करतात. भारताचा इतिहास ते अतिशय अप्रतिम पद्धतीने त्यांच्या उपस्थितांच्या समोर मांडतात. आणि त्याचबरोबरीने कचरा निर्मूलन, पाणी अडवा, पाणी जिरवा, जलनीती यासारखे सामाजिक विषयसुद्धा ते कीर्तनाच्या माध्यमातून आपल्यासमोर मांडतात. चारुदत्त आफळे हे राष्ट्रीय कीर्तनकार नाहीत, खरं तर हे आंतरराष्ट्रीय कीर्तनकार आहेत असं मी म्हणेन. याचं कारण सांगतो. काही वर्षांपूर्वी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे अमेरिकेला गेले होते आणि अमेरिकेमध्ये त्यांची व्याख्यानमाला होती. तिथून ते परत आल्यानंतर जेव्हा माझी त्यांची भेट झाली तेव्हा त्यांनी मला एक गोष्ट सांगितली. ते मला म्हणले, तुम्हाला कल्पना आहे का, चारुदत्त आफळे इथे जेवढे लोकप्रिय आहेत तेवढेच अमेरिकेमध्ये सुद्धा लोकप्रिय आहेत. कारण अमेरिकेमध्ये खच्चून गर्दीने कीर्तन त्यांचं ऐकलं जातं. हे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी सांगितलेलं वाक्य मी इथं उद्धृत केलं फक्त. तर असे अतिशय वाणीवरती प्रभुत्व असणारे आणि श्रोत्यांना खेळवून ठेवणारे राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे आपल्याला आज सन्माननीय अतिथी अध्यक्ष म्हणून लाभलेले आहेत. तर त्याबद्दल मी विनंती करेन की त्यांनी कृपया आजच्या या पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने आपलं मनोगत व्यक्त करावं. चारुदत्त आफळे. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्. मनोगत व्यक्त करण्यापूर्वी तांत्रिकदृष्ट्या या पुस्तकाचं प्रकाशन झालं असं उद्घोषणा करून आपल्याला हे पुस्तक अर्पित आहे. पुस्तकात काय आहे हे जरी मी वाचलं असलं तरी ते आत्ता सांगणं हे तुमच्या पुस्तक वाचनामधल्या आनंदात अडथळा आहे की ह्याच्यावर जर सगळं कीर्तन झालंच आहे तर मग आता आम्ही काय वाचू. त्यामुळे आता झाली आहे एवढी तोंडओळख पुरेशी आहे. पण हे सगळं भगवंताचं गुणसंकीर्तन. इथे मला एकाने प्रश्न असाही केला होता की म्हणजे विष्णूंचे दशावतार असं म्हटल्यामुळे अनेक विष्णू आहेत असा अर्थ होत नाही का. मग नुसतं विष्णूचे दशावतार असं का नाही. त्यांना मी माझ्याकडून एवढंच सांगितलं, अलीकडे विष्णूंचे म्हणण्याऐवजी विष्णूचे म्हटलं तरी भावना दुखावतात. त्यामुळे सगळंच वातावरण इतकं नाजूक झालंय की काय बोलल्यामुळे आपण पुढे जाऊ काही सांगता येत नाही. त्यामुळे आपल्याकडनं जास्तीत जास्त जपायचं. ही सगळी सृष्टी भयंकर काचमय झालेली आहे आणि पापडासारखीच सगळ्यांची मानसिक अवस्था आहे. कोणाचा पापड केव्हा मोडेल कशाने मोडेल त्याला काही अर्थ नाही. पण या पुस्तकाच्या निमित्तानं एक मोठा आनंदाचा विषय, समाधानाचा विषय असा लाभला की गेल्या 10 ते 15 वर्षामध्ये साधारणतः सनातन धर्माच्या, हिंदू धर्माच्या किंवा भारतीय संस्कृतीच्या जेवढ्या म्हणून काही निंदा नालस्ती करणाऱ्या अनेक शाखा निर्माण झाल्या आणि त्यांनी सगळ्यात मोठा शस्त्राचा वापर केला तो हाच की तशा तऱ्हेचं वाङ्मय निर्माण करणं आणि मग ते अत्यंत स्वस्त पद्धतीनं सगळ्यांच्या घराघरापर्यंत पोचवणं. आणि साधारणतः जो विद्यार्थी वर्ग आत्ताच तयार होतोय त्यांनी पहिल्यांदाच ते वाचून झाल्यामुळे मग तुम्ही आपल्या धर्माबद्दल कितीही चांगलं सांगितलं तरी तो मनाने काही केले हिंदू होऊ नये याची एक व्यवस्था करणं, अशा रीतीचं एक प्रचंड मोठं कार्य. आणि या अशा अनेक शाखांना
प्रतिवाद करण्यासाठी मी अनेक मोठ्या लोकांशीही चर्चा केल्या, संवाद केला, पण दुर्दैवाने तिथे सुद्धा अशी निराशा सापडली की जाऊ दे, अशा काही प्रचाराने आपलं काही वाईट होणार नाही. पण होताना फील्डवर आम्ही ते पाहत होतो. तर ह्याला शेवटी प्रतिवाद करायचा का नाही, अशा संभ्रमात असताना एक 2-3 फक्त लेखकांनी याला उत्तम तऱ्हेनं प्रतिसाद दिला, आनंदही दिला. त्यापैकी लेखकांमध्ये आता या डॉक्टर आनंद आणखीन एक भर पडलेली आहे आमची, आणि वेगळी भर पडली. आता ताईने सांगितलं ते अगदी बरोबर की अनेक गोष्टी या वैज्ञानिक दृष्ट्या किती अचूक आहेत हे थोडंसं सांगितल्याशिवाय नवीन पिढी त्याला नाही स्वीकारत आहे. तर त्याला सामाजिक आयाम कोणता आहे, शास्त्रीय आयाम कोणता आहे, अधिक वैद्यकीयही आयाम कोणता आहे, या गोष्टी जर लक्षात घेतल्या तर त्यांना ह्या सगळ्या अवतारांच्या बद्दल निश्चितपणे एक आदर निर्माण होईल, एक कुतूहलही निर्माण होईल, त्याप्रमाणे कार्य करण्याची प्रेरणाही निर्माण होईल. जे विषय झाले आहेत ते आपणच वाचून त्याचा आनंद घ्याल. हे सगळं वाचल्यानंतर आणखीन एक मनात असं आलं की जे नवीन पुस्तकाची प्रस्तावना आहे ते असं आलं की हे ज्या पद्धतीनं त्या अवताराच्या जीवनातलं रहस्य आपण उलगडायचा प्रयत्न केला, तसं आपल्या पुराण ग्रंथामध्ये अशा अनेक कथा आहेत की ज्या कोणत्या तरी ईश्वरी अवताराशीच निगडीत आहेत असं नाही, अन्य पण कथा आहेत. पण त्या कथांमध्ये सुद्धा एक मोठा संकेत आहे, काही गूढ अर्थ आहे, आणि काही वेळा तो न समजल्यामुळे त्या कथांच्या बद्दल एक अश्रद्धा समाजाच्या मनामध्ये दिसते आहे. तेव्हा कोणकोणत्या कथा साधारणतः लोकांना फारशा पटत नाहीत आणि आवडत नाही याची पण एक यादी करून ठेवलेली आहे. आता आमच्या अल्पबुद्धीनं आम्हाला अजून त्याच्यातला मार्ग सापडत नाही, तेव्हा अशा कथा मी आपल्या समोर ठेवीन. कारण मला कल्पना आहे व्यासपीठावर जेवढे मान्यवर आहेत तेवढेच विद्याव्यासंगी सगळे समोरचेही मान्यवर आहेत. तेव्हा आपल्याही समोर हा जो कथानकांचा प्रस्ताव आला तर आपण सगळेच निश्चितपणे त्याला काहीतरी एक उत्तर देऊ शकू. त्यातलं एक उदाहरण फक्त सांगतो, बाकी कथांचा तपशील आपण यथावकाश पाहू. अगदी भागवत ग्रंथ सांगत असताना सुद्धा नित्य भागवत कथेचे तर अनेक सप्ताह चालू आहेत, आणि जे साधारणतः श्रद्धेनं ऐकतायत ते ऐकता आहेत आणि छान आहे एवढंच म्हणतायत. नवीन मुलांचा जे प्रश्न येतो, कथा अशी थोडीशी होऊन जाते. आत्मदेव नावाचा मनुष्य आहे, तो तुंगभद्रा नदीच्या तीरावर राहतो आहे. त्याला धुंदली नावाची एक बायको आहे. त्याला मूल नाही म्हणून त्यांनी एका संन्याशाला प्रार्थना केली आहे. त्या संन्याशाने त्याला फळ दिलं आहे. धुंदली ते काही फळ खात नाही, ते फळ ती गाईला घालते आणि गाईला माणसासारखा मुलगा होतो. अशी कथा आहे. मग धुंदली त्या फळाचा परिणाम काय दाखवते तर ती आपल्या बहिणीचं पोर स्वतःचं म्हणून दाखवून आपल्या नवऱ्याचं समाधान करते. अर्थातच ते मूल व्यभिचारी निघतं. नंतरच्या काळात ते 5 वेश्यांच्या ताब्यामध्ये सापडतं. त्या 5 वेश्या त्या पोराचा नाश करतात आणि गायीपासून जे मूल झालेलं आहे ते आपल्या वडिलांना उद्धाराचा मार्ग दाखवून आपल्या वडिलांचा उद्धार करून या विषयाचा निरोप घेतं. बाकी सगळे तपशील अगदी जरी मान्य केले ते गायीला माणसासारखा मुलगा होतो आणि तो मानवी वाणीमध्ये बोलतो. त्याचे कान फक्त आईच्या वळणावर गेल्यामुळे गाईच्या कानासारखे म्हणून त्याचं नाव गोकर्ण. अशा तऱ्हेची एक कथा आली. प्रश्न असा येतो
की आता वय 60-70च्या घरात आहे, कथा ऐकल्याने काहीतरी पुण्य मिळतं म्हणून कथा ऐकायला आलो, तो माणूस काही ह्याच्यावर आक्षेप करत नाही. कारण हे कथा श्रवणाचं पुण्य आहे, हे शंका काढण्याचं नाही. शंका काढली की पुण्य नाही हे ठरलेलं आहे. हे नुसतं ऐकून घेतलं की पुण्य आहे तुला. प्रश्न असा जन्माला येतो, नवीन मुलांचा फार त्रास होतो. म्हणलं महाराज कशी कथा मान्य करणार, याला काहीतरी तर्क लावून द्या ना. आणि तेव्हा मग थोडासा चिंतनामध्ये मननामध्ये विचार करून एक चांगला तर्क त्याच्यामध्ये निश्चित निर्माण झाला. अर्थात याही सगळ्या गोष्टी आहेत त्या अभ्यास करणाऱ्यांसाठी आहेत हे मलाही मान्य आहे. पण किमान अजून जो विद्यार्थी अभ्यास करून आपली मतं ठरवतोय त्याच्यापर्यंत तर पोचायला काय हरकत आहे. ज्यांनी अभ्यास न करता मतं ठरवलीच आहेत आणि काहीही खरं सांगितलं तरी ऐकून घेण्याची तयारीच नाही, अशा एका वर्गाबद्दल काही बोलणं हा विषयच आपला कालाचा अपव्यय आहे. तो तिथे काही विचार करायचा नाही. पण जो अजून विद्यार्थी किमान अभ्यास करून मत करायला तयार आहे, मला याचा अभ्यास सांगा, मला याचं लॉजिक सांगा, मी मान्य करायला तयार आहे. म्हणजे अगदी किती टुकार विषयाला आम्हाला तोंड द्यायला लागलं की हरे राम 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 हरे हरे म्हणा, तर विद्यार्थी म्हणेनात. पण का नाही म्हणत आहे, म्हणजे रामाचा पराभव आम्हाला मानायचा नाही. म्हणजे रामाचा पराभव कुठे आला, तुम्ही हरे राम म्हणताय, तो जिंकत नाही, हरतोय राम तुमचा. पण त्याला तो संस्कृत मंत्र हेच माहीत नाही. 2 राम एकत्र झाले तरी हरे हरे पुरत होत आहेत, मग दोन्ही वेळा हरतात ते, पर कृष्णही हरतोय. आणि आपल्याच देवांचा पराभव आम्ही का म्हणावा, असं त्या रागवण्यात अर्थ नव्हता. त्यांचा संभ्रम तर मला दूर केला पाहिजे. मग शेवटी सांगायला लागलं की तो मंत्र आहे तो संस्कृत आहे. संस्कृतामध्ये हरी या शब्दाला जेव्हा हाक मारायची असते तेव्हा त्याचं रूप हरे असं होतं. जसं गंगा नावाची हाक मारायची तर गंगे असं म्हणायला लागतं, गोदा शब्दाला गोदे अशी हाक मारायला लागते, तशी हरी शब्दाला हरे अशी हाक मारायला लागते. हा संबोधनात्मक विषय आहे, याच्यामध्ये कुठलीही मॅच रामाने हारलेली नाही आहे आणि हे कुठल्याही कृष्णाच्या मग ते सांगितल्यावर म्हटलं ना त्यांनी, नाही अशातली गोष्ट नव्हती. पण ते काहीतरी शंका घेतायत की ते काहीतरी विचारतायत म्हणून त्यांच्यावर रागवण्यात अर्थ नाही. किंबहुना मग तर अभ्यासाची दृष्टीही बंद करणं होऊन बसेल. काही ठिकाणी मला असाही निराशावाद दिसला की ते फक्त काय म्हणायचं, ऐकून पुण्य मिळवायची गोष्ट आहे, त्याच्यावर कशाला तुम्ही उगाच तर्क करत बसता. ठीक आहे, प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा. पण एक तर्क असा त्याच्यातून चांगला निघाला की आत्मदेव हा माझा आत्माच आहे, धुंदली ही माझी बुद्धी आहे जी धुंद आहे. म्हणजे तिला सत्य प्रकाशही कळलेलं नाही, ती धड अंधारातही नाही. अंधारामध्ये दिसतच नाही, त्यामुळे संभ्रम होऊ शकत नाही. उजेड स्वच्छ असताना संभ्रमाची शक्यता नाही. शक्यता धुंद वातावरणामध्ये आहे, तेव्हा ती धुंदली आहे. त्यामुळे स्वाभाविक त्या धुंदलीनं कोणाचं तरी अपत्य ते मान्य केलं आहे. आणि इथे संतांनी त्या साधूने दिलेलं फळ म्हणजे मोठ्या माणसांचा या ऋषीमुनींचा उपदेश फल हे मिळालंय आत्म्याला, तो त्या बुद्धीला खायला सांगतोय, बुद्धी स्वीकारत नाही. मग उपाय काय, ती गाईला खाऊ घालते. तर तेव्हा काही संस्कृत पंडितांनी मला एक चांगला मार्ग त्यातनं काढून दिला की इथे गो असा शब्द आहे आणि गो शब्दाचा किंवा गो या अक्षराचा अर्थ फक्त गाय होतो असा नाही, तर संस्कृत व्याकरणामध्ये इंद्रिय असाही त्याचा अर्थ होतो. गो नाम इंद्रियाने अरिच्य म्हणून मग आणखीन एक वेगळं गणित सुटतंय माझं आता. म्हणजे मग गोपाल किंवा गोवर्धन या सगळ्याच शब्दाचे अर्थ माझ्या इंद्रियांचंही पालन करणारा भगवंत आणि माझ्या इंद्रियांचंही उत्तम तऱ्हेनं संवर्धन करणारा तो पर्वत गोवर्धन करणारा आहे. हे जर मला उत्तर सापडलं तर मग थोडंसं लक्षात आलं, अरे बुद्धीला संतांनी सांगितलंय ते मान्य नाही आहे, पण किमान त्या आत्मदेवाने किंवा स्वतः बुद्धीला पटो न पटो, इच्छा असो नसो, ते जर इंद्रियांकडून करून घेतलं, गाईला खाऊ घातलं, गाईकडून ते करून घेतलं,
तर त्याच्यातून निर्माण होणारा गोकर्ण हा सद्विवेक आहे. आणि हा सद्विवेक त्या धुंदली नावाच्या अविवेकाच्या मुलाशी बरोबर सामना करू शकतो, त्याला त्याच्यातून बाहेर काढू शकतो. आणि मग तो विवेक आणि अविवेक याच्यातल्या मारामारीचं ते एक रूपक आपल्या ह्याच्यामध्ये असावं. आणि म्हणून ते बहुतेक भागवत ग्रंथाच्या प्रस्तावनेत आलं की अशा तऱ्हेनं तुला ह्याच्यातनं विवेक उभा करायचा आहे आणि अविवेकाचा तुला नाश करायचा आहे. यासाठी या सगळ्याचा आता संदर्भ लागल्यानंतर आनंद आहे, त्याच्यामध्ये एक वेगळा गोडवा सापडला. पण अशा अनेक कथा म्हणजे प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर अगदी शिवपुराण माणसं खूप प्रेमाने आग्रहाने करायला लावतात. पण कित्येक वेळेला काही कथांचे अन्वय आम्हीच लावू शकत नाही म्हणून त्या एडिट केल्या जातात. की मी सांगू काय त्याच्यामध्ये, याचा अन्वय नाही मला लावता येते अशा. आणि दुर्दैवाने काय आहे, तुमच्या आमच्यासारख्या व्यासंगी माणसाला सुद्धा पटकन ज्याचा अन्वय लागत नाही त्याचं दुर्दैवाने शब्दशः मराठी भाषांतर लोकांना उपलब्ध झालंय. संभ्रमात जाण्याची इच्छा असणारा माणूस ते भराभरा खातोय आणि त्याच्या नको त्या गोष्टीचं रवंथ करतोय की असं का तसं का तसं का. आणि दुर्दैवाने ज्या पद्धतीनं पुढे जायला पाहिजे. माझ्याकडे आजही एक पुस्तक आहे, ऋग्वेद एक अश्लील दर्शन या नावाचं, आणि त्याच्या 11 आवृत्त्या खपलेल्या आहेत. 1000ची एक आवृत्ती धरता. 11,000 पुस्तकं ऋग्वेद एक अश्लील दर्शन या पुस्तकाची गेली, गुणिले 10 वाचक अगदी मध्ये कमीत कमी धरले. मग अशा वेळेला ऋग्वेदावर ज्यांनी PhD केली आहे, ऋग्वेदावर ज्यांचा मोठा अभ्यास आहे, अशा अनेक लोकांना मी आता इच्छा नसताना माझ्या पैशांची विकत घेऊन दिली पुस्तकं की याच्यावर तुम्ही प्रतिवाद करा ना. म्हणजे या माणसाशी बोलण्याने काही ऋग्वेद छोटा होणार नाही किंवा मोठा होणार नाही. आपले ह्याच्याशी बोलून नाही होणार. पण हे पुस्तक शाळेच्या ग्रंथालयात आहे ना, या 1000 विद्यार्थ्यांचं काय कराल, यांना कसं मी ऋग्वेद सांगू, हे असलं काहीतरी त्यांनी आधी वाचल्यानंतर. तेव्हा ही समाजामध्ये थोडीशी प्रतिवाद करण्याची एक अनिच्छा, समाजातल्या एका बऱ्याच मोठ्या वर्गाला असं वाटतं की उत्तर देण्यासाठी आपण काहीतरी प्रवृत्त होणं म्हणजे ह्यांना उगाचच किंमत देण्यासारखं होत आहे. पण नवीन पिढीच्या बाबतीत मात्र असं होतं की तुम्ही उत्तर देत नाही म्हणजे हे खरं आहे असं त्याचा अर्थ होतो. न्यायालयीन भाषेमध्ये प्रतिवाद न करणं हे आरोप मान्य केल्यासारखं होतं. तेव्हा या सगळ्या दुष्टचक्राला एक छेद देणारं एक उत्तम साहित्य निर्मितीचं एक दालन या ठिकाणी सुंदरपणे सुरू होत आहे. योगशास्त्र हे समजावून सांगणं आवश्यक होतंच आणि ते सुंदर तऱ्हेने डॉक्टरांनी केलं, यात वादच नाही. पण याच्यामध्ये या अंशावतारांमध्ये सुद्धा जे संस्कृत श्लोक होते त्याचे शब्दशः भाषांतर पाहिलं तर ते लक्षात येत नव्हतं. पण ज्या पद्धतीनं त्याच्याकडे कोणत्या चष्म्यातनं पाहायला पाहिजे आणि मग मानवाच्या इतिहासातल्या सर म्हटले तसं प्रत्येक प्रगतीच्या टप्प्यावरती ह्या सगळ्या अंशावतारांनी काय केलंय आणि या अर्थाने विष्णू पालक कसे आहेत की ज्यांनी आरोग्यापासून ते आपल्या नगर संधारणेपर्यंत आणि अक्षरापासून ते औषधापर्यंत इतक्या गोष्टीचा नुसता विचार नाही, प्रचार आणि प्रसार आपल्या समोर केलाय. तेव्हा अशा तऱ्हेचा पुराणातल्या किंवा वेदांमधल्या सुद्धा ज्या गोष्टीचे साधारणतः अन्वय लक्षात येत नाहीत, त्यामुळे थोडीशी संभ्रमावस्था आमची सुद्धा निर्माण होते, ती आपल्यासारख्या अभ्यासकांनी दूर करावी अशी एक प्रार्थना करतो. आणि झालेल्या कार्याबद्दल आपले अनंत आभार मानून या ठिकाणी माझ्या वाणीला विराम देतो. धन्यवाद. गुरुदेव दत्त. कानात प्राण आणून एखाद्याचे शब्द ऐकणं म्हणजे काय याची अनुभूती आत्ता आपण चारुदत्त आफळे बोलत असताना घेत होतो. खरं तर हे भाषण संपूच नये असं वाटत होतं, पण त्यांनी फारच लवकर आपलं भाषण आवरतं घेतलं. कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्याकडे आपण जाऊया. मी डॉक्टर ऋचा बर्वे यांना आभार प्रदर्शन करण्यासाठी ते आमंत्रित करतोय. इतक्या सुंदर रीतीने चाललेल्या कार्यक्रमाची इतक्या लवकर सांगता व्हावी असं खरंच मला वाटतं कोणाच्याच मनात नाही आहे. पण प्रत्येक गोष्टीला काही वेळेचा मर्यादाही असतेच.
त्यामुळे आपण थोडंसं आता कार्यक्रमाच्या शेवटाकडे आलो आहे. एखाद्या कार्यक्रम आपल्याला एखादा यजमान बोलवतो आणि आपण त्या कार्यक्रमात उपस्थित राहतो, तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर आपल्याला जाणवतं की त्या यजमानाला खूप आनंद झाला आहे. पण त्या यजमानाने जर तो आनंद शब्दातनं व्यक्त केला तर आपल्याला जास्त समाधान होतं. तर मला झालेला आनंद तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी, ते समाधान तुम्हाला देण्यासाठी मी इथे उभी आहे. सर्वप्रथम मी आपल्या आजच्या अध्यक्षा माननीय पाटणकर मॅडम, श्री चारुदत्तजी आफ्ळे आणि प्रमुख पाहुणे राजूजी बलकवडे यांचे मनापासून आभार मानते. अतिशय सुंदररित्या सूत्रसंचालन केल्याबद्दल आमचे मित्रवर्य राजेश दामले यांचेही धन्यवाद. आमचा हा कार्यक्रम यशस्वी व्हावा म्हणून, हाच असं नाही, प्रत्येक कार्यक्रम आमचा यशस्वी व्हावा म्हणून आमच्या नेहमीच पाठीमागे उभे राहणारे डॉक्टर मिलिंद भोई यांचे सुद्धा आभार. मान्यवरांना भेट म्हणून जी आपण दुर्मिळ अशा वृक्षांची, वरुण वृक्षाची रोपे दिली आहेत, तर ती आगरकर दाम्पत्यांनी आम्हाला खूपच सहजरित्या उपलब्ध करून दिली, म्हणून मी त्यांचे पण आभार मानते. आणि वेळात वेळ काढून उपस्थित राहिलेले डॉक्टर भालचंद्र भागवत, डॉक्टर राजेंद्र हुपरीकर आणि आपण सगळे सुहृद, या सगळ्यांचेही धन्यवाद. हरि ओम. धन्यवाद. आत्ता प्रकाशित झालेलं श्री विष्णूंचे अंशावतार आणि आनंद बर्वे यांनी यापूर्वी प्रकाशित केलेलं योग तत्वोपनिषद मराठी अनुवाद आणि भाष्य ही दोन्ही पुस्तकं बाहेर विक्रीसाठी उपलब्ध आहेत. आपण आवर्जून त्याचा लाभ घ्या. आपण सर्वजण इथे कार्यक्रमाला उपस्थित राहिलात त्याबद्दल आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. व्यासपीठावरच्या मान्यवरांचे आभार मानतो आणि आजचा हा औपचारिक पुस्तक प्रकाशन सोहळा संपला असं जाहीर करतो. धन्यवाद.